जय मुक्ताई. श्री दासमुक्ता लिखित जानोनी नेनते करी माझे मन, तुझी प्रेम खुण देऊनिया, या अभंगावरील कीर्तन चौथे. जानोनी नेनते करी माझे मन, तुझी प्रेम खुण देऊनिया, मग मी व्यवहारी असेन वर्तत, जेवी जळा आत पद्मपत्र. देखोनी न देखे प्रपंच हा दृष्टी, स्वप्नीची या सृष्टी चेईल्या जेवी. ऐकोनी नाईके निंदा स्तुती कानी, जेविका उन्मनी योगी राज. तुका म्हणे ऐसे झालिया वाचून, करणे तो शिन वाटत असे. अभंगातून श्री तुकाराम महाराज आत्मपरिहार देऊन व्यवस्था प्राप्त होण्यासाठी भगवत रूपतेसाठी देवाजवळ करुणा भागतात. जानोनी नेनते करी माझे मन. मन पातंजल योग परिभाषेत चित्तवृत्ती, विशेष करून चित्तातील कार. चित्तम चिद विजानियात तकार रहितम यदा, अर्थात कार रहित चित्त हे चिदच, चित्तीच. ज्याच्या संयोगानं तादात्म्यानं वस्तूस चेतन तत्वास जीवदशा, ते जड तत्व बरोबर मन. ज्ञानेश्वर महाराजांच्या शब्दात वाया मन हे नाव एरवी कल्पनाची सावेव, जयाचे नि संगे जीव दशा वस्तू. जाणीव नेणीव ज्या ठिकाणी नाही, जाणीव नेणीव भगवंती नाही, असं जे घनानंद ब्रह्म म्हणजेच भगवंत, त्या ब्रह्म्याच्या ठिकाणी म्हणजेच स्वरूपाच्या ठिकाणी, कारण तदा द्रष्टू स्वरूपे व स्थान, अर्थात तदा बरोबर ऐसे झालिया म्हणजेच चित्तवृत्ती निरोधानंतर, अर्थात जड तत्वाचा, मनाचा, चित्ताचा, चित्तातील तकाराचा चेतन तत्वाशी म्हणजे द्रष्ट्याशी संयोग न राहिल्यानं द्रष्ट्याची ती स्वरूप अवस्थिती असते. वृत्ती सारूप्य मितरत्र, इतरत्र बरोबर ऐसे झालिया वाचून, वृत्ती तादात्म्य असल्यानं व्यवहारी वर्तत असताना चालविती व्यवहार सत्य म्हणून, अर्थात इहलोकीच्या व्यवहारी धुरानं डोळे झाकलेले असतात. योग माया पडळे, जे झाले आहाती आंधळे, त्यामुळे व्यवहार अलिप्ततेऐवजी व्यवहार आसक्ती, व्यवहार तादात्म्य असतं. ज्या तादात्म्यानं व्यवहाराचे इष्ट अनिष्ट परिणाम वृत्तीवर होऊन सुख दुःखादी द्वंद्वात्मकता राहते. सुख दुःख मोह रूप जशी चित्ताची वृत्ती असेल, तसाच द्रष्टा देखील प्रतीत होतो. सुख दुःख मोह रूप जशी चित्ताची वृत्ती असेल, तसाच द्रष्टा देखील प्रतीत होतो. वृत्ती सारूप्यात द्रष्टा हा प्रपंच दृश्य पाहून पाहताच पाहणाराच असतो. निंदास्तुती ऐकून ऐकणाराच असतो. द्रष्ट्याचं स्वरूपी अवस्थान झाल्यानंतर चेतन तत्वाचा जडतत्व मनाशी असलेल्या अविवेकपूर्ण संयोगाचा नाश होत असला तरी वृत्ती नष्ट होत नसल्यानं, शरीर पडत नसल्यानं व्यवहार होतो, प्रपंच दिसतो. निंदास्तुती ऐकल्या जात असली तरी स्वरूपावस्थानात वृत्तीतील म्हणजे चित्तातील काररूपी किडाळ जाऊन वृत्ती चिद झाल्यानं, परिणामी अवघे चैतन्य झाल्यानं व्यवहार होतो, पण अलिप्ततेतून. अर्थात व्यवहारतः व्यवहार होतो, तत्वतः नाही. व्यवहारतः प्रपंच दिसतो, तत्वतः दिसूनही दिसत नाही. व्यवहारतः श्रवणेंद्रियादी हे निंदास्तुती आदी ग्रहण करतात, तत्वता नाही. एकंदरीत असं झाल्या वाचून कृतकर्मात होणाऱ्या शिनाचा परिहार नाही, तो शिन जावा यासाठी जाणीव नेणीव ज्या ठिकाणी नाही, अशा त्या भगवंताच्या घनानंद ब्रह्म्याच्या ठिकाणी वृत्तीची अवस्थिती व्हावी, म्हणजे द्रष्ट्याचं स्वरूपी अवस्थान व्हावं अशी प्रार्थना, अर्थात ब्रह्मस्थिती अंगी बाणावी यासाठी विनवणी. जानोनी नेनते करी माझे मन. संत वचनान्वये जीव म्हणून ज्याला म्हटल्या जातं, तो आनंद अद्वय नित्य निरामय असं जे ब्रह्म तत्स्वरूप, अशा वस्तू स्वरूपाच्या ठिकाणी दुःखरूप अशी जी जीवदशा दिसून येते, याला कारण कल्पना अथवा मन. वाया मन हे नाव एरहव कल्पनाची सावेव, जयाचे नि संगी जीव दशा वस्तू. म्हणून पहिला प्रश्न असा की जो जीव त्यांच्या स्फुरणादी व्यवहारावरून दुःख भोगताना दिसून येतो, हे दुःख आगंतुक अर्थात मध्यंतरीच प्राप्त झालेलं का त्याचा स्वभाव?
दुःख हा जीवाचा स्वभाव म्हटलं तर स्वभावात कधी परिवर्तन होत नसतं, म्हणजे तो सुखरूप व्हायला कशीच जागा नाही. पण संतांच्या प्रमाणांवरून तथा अनुभूतीवरून तो सुख स्वरूप होऊ शकतो. अर्थात दुःख हा त्याचा स्वभाव नाही, तर त्याचे ठिकाणी जे दिसून येतं ते आगंतुक आहे. दुसरं असं की स्वभाव हे पद स्वरूप वाचक आहे. दुःख हा जीवाचा स्वभाव म्हटलं तर ते त्याचं स्वरूप होईल. अशा स्वरूप दुःखाच्या निवृत्तीविषयी प्रयत्न केला तर स्वभाव दुःखाच्या निवृत्तीत जीव स्वरूपाचीच निवृत्ती होईल. म्हणजे दुःख नाशाविषयी उपाय करणाऱ्या साधकांनी आत्मनाशाचाच प्रयत्न केल्यासारखा होईल. ज्या उपायांनी आत्मनाश होतो त्या उपायांकडे मूर्खांचीही सहसा प्रवृत्ती होत नाही. मग मुमुक्षू सारख्या विचारी पुरुषाची त्या उपायांकडे वृत्ती कशी होईल? अर्थातच नाही. तथापि इतिहासावरून त्यांची प्रवृत्ती तर दिसून येते. यावरून कैमुक्तिक न्यायानं ज्या अर्थी मुमुक्षू वगैरे विचारी पुरुष दुःख नाशाविषयी आजपर्यंत उपाय करीत आले आहेत, त्या अर्थी तथा उपरोक्त दोषांवरून दुःख हा जीवाचा स्वभाव नसून ते त्याला मध्यंतरीच प्राप्त झालेलं म्हणजे आगंतुक आहे हे स्पष्ट. उपप्रश्न: दुःख हे जीवाचं स्वाभाविक रूप असूनही उत्कृष्ट कर्मोपासनेच्या योगानं आत्मनाश न होता दुःख निवृत्ती होणं शक्य आहे असं म्हटलं तर? समाधान: कर्मोपासनेनं दुःखाची आत्यंतिक निवृत्ती होत नाही. कर्मोपासनेनं तात्पुरतं नाहीसं झालेलं दुःख, कर्मोपासनेचं फल जे सुख ते भोगून संपलं की मूळचा दुःख स्वभाव प्रगट होईल. असं झालं म्हणजे मोक्ष हा साधी आणि शांत होईल आणि आत्मा आनंदरूप आहे असं प्रतिपादन करणाऱ्या श्रुती स्मृती शास्त्र पुराणे यांना वैयर्थ्य येईल, व्यर्थता येईल. म्हणून जीवात्मा दुःख स्वरूप अथवा दुःख स्वभाववान आहे असं मानणं अप्रमाण होईल. व्यतिरिक्त जर दुःख हा जीवात्म्याचा स्वभाव असता तर सुषुप्ती अवस्थेत अथवा समाधी अवस्थेत तसेच तृष्णीभूत म्हणजे अक्रिय अवस्थेत त्या दुःखाचा अनुभव सर्वांना यायला हवा होता, पण तसं होत नाही. उपरी निर्दिष्ट अवस्थेत सुखाचाच अनुभव येतो. हे जागृतीतील मला झोपेत अगर समाधीत काही एक दुःखाचा संबंध नव्हता व मी मोठ्या आनंदात होतो या उद्गारांवरून सिद्ध होते. हा निद्रेत अथवा समाधीत येणारा आनंदानुभव विषय संबंधी करून नाही, कारण त्या अवस्थांमध्ये विषयांचा अभाव आहे, तर तो निर्विषय आत्मानंदच आहे. या दृष्टीनं पाहता दुःख हा जीवात्म्याचा स्वभाव नसून ते त्याला आगंतुक जडलेलं आहे हेच स्पष्ट होतं. यातूनच दुसरा प्रश्न: स्वभाव नसताना हे दुःख जीवाला मध्यंतरीच प्राप्त झालं ते कशानं? आप्त ग्रंथांतूनच याचं उत्तर मिळतं. ते असं की जीवात्म्यास आगंतुक दुःख संबंध शरीर परिग्रह तादात्म्यामुळे झाला. कारण जेथ शरीर परिग्रह तादात्म्य तेथ दुःख. अर्थात जेवढं परिग्रहाशी तादात्म्य तेवढं दुःख हा नियम. करिता घायाळाचा संग अंगे अंग माखावे. ज्या शरीराशी जीव तादात्म्य करतो ते तर दुःखाचं कोठारच. म्हणून सुखरूप असताना दुःख भोगावं लागतं ते तादात्म्य संबंधानं. शरीर तादात्म्य संबंध असून देखील श्रीमंत राजे यांच्यासारखे सुखी आहेत असं वाटतं. याचं कारण मोह. दुःख हे मोहानं सुखासारखं भासतं हा नियम. दृष्टांत: मजूर 50 रुपये रोजाच्या मजुरीत दिवसभर मजुरी करण्यात दुःख अनुभवलेलं असून देखील 50 रुपयाच्या जागी 60 रुपये दिले तर तो सुखी होतो. ते केवळ मोहानं. सभोवती दुःखाचे डोंगर असताना मधून मधून सहदाचा म्हणजे मधाचा थेंब जिभेवर पडण्यानं सुखी होणारा सुखी होतो. ते केवळ मोहानं. वस्तुतः तो दुःखीच. एकंदरीत जेथ शरीर तादात्म्य संबंध तेच दुःख हा अबाधित नियम. आशंका: जिथं शरीर तिथं दुःख या नियमानुसार तर ज्ञात्यांना विवेकियांना देखील दुःख हे होणारच, कारण तेही शरीर संबंधी आहेत. शरीर संबंधा वाचून विवेकाचं असणं शक्य नाही, म्हणून ते देखील शरीरधारी असल्यामुळे त्यांना पण शीत उष्ण आदी द्वंद्वे, पोट दुखणं आदी करून शरीर क्लेश व्हावयाचेच. मग विवेकी आणि अविवेकी यांच्यामध्ये फरक तो काय? उत्तर असं की जिथं शरीर संबंध तिथं दुःख असं नव्हे,
तर जिथं शरीर परिग्रह तादात्म्य संबंध तिथं दुःख. या वाक्यातील तादात्म्य तदात्मता तेच मी आहे ही धारणा दुःखाला कारणीभूत आहे असा त्याचा अर्थ. शरीर परिग्रहाशी तादात्म्य असेल तर दुःख असा त्याचा अर्थ. श्री ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, एरवी तरी सहजे सुख दुःख तैची सेविजे, देह जळी होईजे मासुळी जई. तसही सुख दुःख हे भोग शरीराचेच आहेत. सुख आणि दुःख भोग शरीराचा, ते कळतात चित्ताला. चित्ता सुख दुःखे कळू येती आणि होतात जीवाला. सुख दुःख भोग जीव पावे. विवेकी पुरुषाचं, ज्ञानी पुरुषाचं शरीराशी तादात्म्य नसतं. तो शरीर म्हणजे मी समजत नाही. तर देहेंद्रियादी मन बुद्ध्यादिकांचा साक्षी असा सच्चिदानंद स्वरूप जो आत्मा, तो मी आहे असा त्याचा ज्ञान निश्चय असतो. अशी त्याच्या अंतःकरणाची तयारी असते. म्हणूनच तर त्रिविध मुख्य आघवे उपद्रवांचे मेळावे, वरी पडलिया नोहे वाकुळा जो. मेरूपासूनी थोरे देह दुःखाचे ने डोंगरे, दटीजे परी पडी भरे चित्तन दटे. अर्थात डोंगरा एवढं दुःख अंगावर येऊन कोसळलं तर त्यायोगी त्याचा देह दटीजे, परंतु चित्त न दटे. चित्तावर त्या दुःखाचा परिणाम होत नाही. डोंगरा एवढं दुःख पण त्याला फुलासारखं हलकं असतं, स्वप्नासारखं तुच्छ वाटतं. सुख दुःख हे अंतःकरणाचे धर्म आहेत. चित्ता सुख दुःखे कळू येती. ज्या देहावर दुःख येऊन कोसळतं, ज्या देहाशी दुःख संबंध, त्या देहाला मी म्हणायला ज्ञानीपुरुष तयार नाही. मग तो दुःखी काय होणार? सुख दुःख जाणणारं जे अंतकरण, त्या अंतकरणाचा मी साक्षी आहे. मी अंतकरण नव्हे असं जो जाणतो, अर्थात अविवेकी पुरुषाचं अंतकरणाश्रित दुःख ज्या आत्म्याकडून प्रकाशिल्या जाते, त्या प्रकाश्य दुःखाचा प्रकाशक अशा आत्म्याशी अर्थाअर्थी संबंध नाही. असं जो जाणतो तो आपल्या केवळ सुख स्वरूपी दुःख संबंध काय पाहणार? अविवेकी पुरुषाचं तसं नसतं. तो देहालाच मी मानतो, देह म्हणजेच मी म्हणतो, म्हणून देहाच्या दुःखानं दुःखी होतो. याचा अर्थ दुःखाहून विलक्षण जे आत्मस्वरूप, त्या आपल्या स्वरूपी तो देहाचं अंतःकरणाचं दुःख मानतो. म्हणजे देह अंतःकरण सुखी तर मी सुखी, व देह अंतःकरण दुःखी तर मी दुःखी. अशा ह्या विपरीत ज्ञान निश्चयानं तो सुखी दुःखी होतो. हा विवेकी व अविवेकी या दोहोंमधील फरक. तात्पर्य, जेथ शरीर परिग्रह तादात्म्य संबंध तेथ दुःख हे स्पष्ट. जय मुक्ताई, जय दासमुक्ता.